वचन दिले तू मला मालिकेचा आजचा भाग खरंच मस्त धमाकेदार आहे. कारण इकडे पूर्वाकडून ऊर्जाला बाबांबद्दलचं सत्य समजलंय आणि तिकडे आजीकडून शौर्यला हर्षवर्धनबद्दलचं सत्य समजलंय. हर्षवर्धनकडून बाबाच्या मृत्यूचा बदला घ्यायला ऊर्जा ही सज्ज आहे आणि जिंकणं म्हणजे पहिलं येणं. मग कायद्याचा दुरुपयोग करून, कायद्याचा पळवाटा वापरून हे जे काही हर्षवर्धनने स्वतःचं तत्वज्ञान बनवून ठेवलंय ना, ते आता स्वतः शौर्य मोडीत काढणार आहे. तेही सरळ मार्गाने. सरळ मार्गाने कायद्याद्वारे न्याय मिळवता येऊ शकतो हे दाखवून देऊन शौर्य हर्षवर्धनचे डोळे उघडवणार आहे. तसा विडाच त्याने हाती घेतलाय. ऊर्जाने हर्षवर्धनला संपवण्याचा विडा हाती घेतलाय. मग नक्की काय घडलंय? दोघांनीही एकाच वेळी असे निर्णय का घेतलेत? नक्की काय कारण आहे त्या पाठीमागे? आणि पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी हे दोघेही एकत्र कसे येत आहेत ते सगळं पाहणार आहोत. त्यासाठी आजचा भाग तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. आणि हो प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेचे खरे एपिसोड्स पाहण्यासाठी जरूर सबस्क्राईब करा. कारण जे मालिकेमध्ये आहे तेच तुम्हाला आपल्या चॅनलवरती दिसणार आहे. हर्षवर्धनमुळेच ऊर्जाच्या आई वडिलांच्या आयुष्याची कशी उलथापालथ झाली ते सगळे प्रसंग स्वतः ऊर्जाला सांगते. त्या नीच माणसाने तुझ्या वडिलांचा खूप मोठा घात केलाय. त्यांचं खूप मोठं पाहिलेलं स्वप्न हिरावून घेतलंय त्यांच्यापासून. त्यांचं करिअर, ज्या करिअरसाठी ते दिवस रात्र झटत होते, तेच करिअर चिरडून टाकलं ग त्याने. त्याने त्यांच्यावरती असा काही चिखल टाकला ना की शर्मेने त्यांची खाली गेलेली मान परत अभिमानाने कधी वर आलीच नाही. एक एक पाऊल ते सगळ्यांपासून दूर गेले ग. माझ्यापासून, त्यांच्या दोन्ही लाडक्या मुलींपासून. हे सगळं बघून तो नीच क्रूरपणे हसत होता त्यांच्यावरती. एखाद्याच्या आयुष्याची राख रांगोळी करून टाकणं हाच तर खेळ होता ना त्याचा. हळूहळू सगळं संपत गेलं ग ऊर्जा. त्यांच्या डोळ्यातली चमक, त्यांच्या अंगातली ती उर्मी. मी त्यांना खूप प्रयत्न केला आधार देण्याचा, त्यांना उभं करण्याचा. पण दिवसागणिक त्यांचा हात सुटतच गेला माझ्या हातातून. आतापर्यंत ऊर्जा सर्व काही शांतपणे ऐकून घेत होती. पण पूर्वा ज्या क्षणी खुलासा करते त्या क्षणी ऊर्जा हादरूनही जाते आणि खचूनही. आणि एक दिवस तुझ्या बाबांनी घराबाहेर पाऊल टाकलं, पुन्हा ते परत कधी आलेच नाहीत. या हर्षवर्धन जहागीरदाराने तुझ्या बाबांना आत्महत्या करण्यास भाग पाडलं ऊर्जा. ऐकूनच ती पुरती हालून गेलेली असते आतून. ती धक्क्यात असलेली ऊर्जा एक एक पाऊल मागे टाकत जाते. इकडे शौर्य हर्षवर्धनला विचारतो की सांगा ना डॅड, जर ती मुलगी तुमची फीस द्यायला केपेबल असेल तर तुम्ही तिची केस घ्याल? हर्षवर्धन हसून विचारतो की ती मुलगी आणि माझी फीस देणार? अरे, आपल्या फर्ममध्ये नेहमी असंच होतं. ज्याच्याकडे जास्त पैसे असतात ना, ज्याला स्वतःला वाचवायचं आहे, तो आपल्या फर्ममध्येच येतो. शौर्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं बाजूला, हर्षवर्धन फुकटचेच सल्ले देतो त्याला. हे बघ, तू कायदा शिकायला आलायस ना, तर हे जग कायद्यावर चालत नाही. हे जग चालतं भीतीवरती. आणि भीतीची एक विशिष्ट किंमत असते. हर्षवर्धनचा खरा खुरा चेहरा आता कुठे शौर्याच्या लक्षात येतो. शौर्य, भीतीची एक विशिष्ट ठराविक किंमत असते आणि तीच मिळून हे 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 सगळं ऐश्वर्य, हे रेप्युटेशन, तुझ्या सगळ्या महागड्या गाड्या चालवतोस ना, ते सगळं मी यातूनच तर मिळवलंय. हर्षवर्धनचा सल्ला ऐकून शौर्यलाच धक्का बसतो. अरे, तुला पण तोच मार्ग द्यायचा आहे. आता शौर्य काही बोलणार, हर्षवर्धन त्यांना बोलण्याची संधीच देत नाही. यू हॅव नो ऑप्शन्स. हे बघ, या प्रोफेशनमध्ये पवित्रतेला काहीच ऑप्शन नाही आहे. पण पैशाला, पॉवरला, प्रॅक्टिकलिटीजला ऑप्शन असतं. शौर्य, तू ब्रिलियंट आहे, ब्राईट आहे. अरे पण तुझ्यापेक्षा जास्त जग तर मी बघितले. अरे, कायदा म्हणजे न्याय नाही आहे, तर न्याय हा आदर्श आहे. कायदा म्हणजे फक्त त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं साधन आहे. आता प्रेक्षकांनो, नक्की बघा हर्षवर्धन शौर्यला काय चुकीचा सल्ला देते. हे बघ शौर्य, कायद्यावरती कधी प्रेम करू नकोस. कायदा म्हणजे निराश करणारा प्रेयसीसारखा असतो. तो आपल्याकडून आपला वेळ, पैसा सगळं काही घेतो.
पण शेवटी निराशाजनकच उत्तर आपल्याला मिळतं. हे बघ, आपल्याला प्रेम हवं होतं, आपल्याला प्रेम मिळालं. म्हणजे काय, हा न्याय नाही आहे. तिला काय हवं होतं ते तिला मिळालं. हा तिच्या बाजूने न्याय झाला. पण हे बघ, हुशार वकील त्याचं इंटरप्रिटेशन हा चालाकीने करतो. इतक्यातच शौर्याच्या पाठीमागून आजी रूममधून बाहेर पडते. जाण्यापूर्वी हर्षवर्धन शौर्याला एकच सल्ला देतो, हे बघ, तू कायदा वापर, पण त्याचा गुलाम होऊ नकोस. इतक्यात शौर्यपाशी आजी येते आणि हर्षवर्धन तेथून निघून जातो. जाणाऱ्या हर्षवर्धनकडे शौर्य इतका निराशेने पाहत असतो, कारण त्याच्या वडिलांकडून म्हणजे हर्षवर्धनकडून त्याला जी उत्तरं अपेक्षित होते ते तर त्याला मिळालंच नाही. उलट त्याच्यासाठी जे अनपेक्षित होतं तेच घडलं. पण शौर्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळतात ती त्याच्या आजीकडून. आजी त्याच्या खांद्यावरती हात टेकते. तो तिच्याकडे वळून पाहतो. आजी म्हणते की मला दिसतंय हर्षवर्धनच्या बोलण्याने तू कन्व्हिन्स नाही आहे. हे बघ, ठीक आहे, तुझ्याकडे ऑप्शन नसेलही कदाचित. अरे पण चॉईस तर आहे. शौर्य फिरून विचारतो की नक्की काय म्हणायचं आहे तुला. आजी त्याला समजावते की तू ज्या हर्षवर्धन जहागीरदाराकडून वकिली शिकतोयस त्याच्यासाठी वकिली म्हणजे पद, प्रसिद्धी, पैसा, ऐश्वर हे सगळं मिळवणं. कदाचित त्याच्यासाठीच न्यायव्यवस्था अशीच असेल. पण तुला जर खरं न्याय देणारा वकील व्हायचा असेल तर आज तुला एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागेल. आजीने शौर्याला विचारात टाकलेलं असतं. उलट आजी हर्षवर्धनसोबत शौर्य जी काही वकिलीची प्रॅक्टिस करतोय ती थांबवण्याचा सल्ला देते आणि शौर्याला ऐकून धक्काही बसतो. पण आजी तिच्या जागी योग्य आहे, कारण हर्षवर्धन हा फक्त पैसा आणि प्रसिद्धीसाठी आपापलेला न्यायाचा चुकीचा वापर करणारा माणूस. आणि जर शौर्याला जर खरं न्याय देणारा बनायचा असेल तर त्याला योग्य मार्गाने चालावं लागेल ना. इकडे धक्क्यात असलेल्या ऊर्जाला पूर्वा समजावते, हे बघ, मला हे सगळं तुला सांगायचं नव्हतं ऊर्जा. अगं पण तू ऐकायला तयारच नव्हतीस. मी तुला त्या हर्षवर्धनच्या तोंडी नाही देऊ शकत, कारण त्याची पाळंमुळं आपल्या आयुष्यात खोलवर रुजलेली आहेत. पण ऊर्जाला अजून खरा धक्का बसण्याची वेळ बाकी आहे प्रेक्षकांनो. कारण पूर्वा नक्की खरं काय घडलं होतं भूतकाळात ते सगळं सांगायला सुरुवात करते. तुझे बाबा आणि हर्षवर्धन एकाच कॉलेजमध्ये होते. तुझे बाबा तल्लख बुद्धीचे, अभ्यासात खूप हुशार आणि तत्वनिष्ठ, आणि तो हर्षवर्धन अगदी त्यांच्या विरुद्ध. दोघांनी सोबतच LLB पूर्ण केलं आणि तिथे तुझ्या बाबांनी गोल्ड मेडल मिळवलं. पण हर्षवर्धनला ते अजिबात आवडलं नाही. ते त्याच्या डोक्यातून कधी बाहेर पडलंच नाही. तुझ्या बाबांना गोल्ड मेडल तर मिळालं, पण तो दिवस तो हर्षवर्धन जहागीरदार कधी विसरूच शकला नाही. आणि तेव्हापासून त्याने त्याच्या आयुष्यात फक्त एकच ध्यास घेतला की तुझ्या बाबांना वकिलीत तो कधीच जिंकू देणार नाही. पुढे पूर्वा आपल्या मनावर दगड ठेवून सगळी हकीकत ऊर्जाला सांगतच राहते, कारण तिला अर्धसत्य तर समजलं होतं ना. हर्षवर्धनला खूप लवकरच कळलं होतं की पैशाने तो काहीही विकत घेऊ शकतो. प्रसिद्धी, प्रतिष्ठा, माणुसकी, अगदी कायदासुद्धा. कायद्याच्या पळवाटा शोधून तो गुन्हेगारांना, नराधमांना सोडवायला लागला. प्रत्येक पद, प्रत्येक प्रतिष्ठा, पोलीस, कायदा सगळं त्याने पैशाने विकत घेतलं. निष्पापांचा असाच त्याने आवाज दाबला. ते सत्य ऐकून ऊर्जा पूर्णपणे सुन्न पडलेली असते. त्याने कायद्याचा अक्षरशः बाजारच मांडला होता. पण तुझे बाबा अगदी त्याविरुद्ध होते. त्यांनी स्वतःच्या पदाचा कधीही असला निरुपयोग उपयोग केला नाही. हवं तर त्यांनी सुद्धा कायद्याच्या पळवाटा काढून शोधून तेही हर्षवर्धनसारखे वकील होऊ शकले असते, परंतु त्यांच्या मनाला ते कधी पटलंच नाही. त्यांनी निराधारांना, निष्पाप जीवांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं. तुझ्या बाबांनी हर्षवर्धनची न्यायाची व्याख्याच पूर्णपणे बदलली आणि त्यांची मैत्री तिथूनच सुडात बदलली. ज्या ज्या क्षणी हर्षवर्धन आणि तुझे बाबा एकमेकांच्या समोर यायचे लढायला कोर्टात, त्या प्रत्येक क्षणी
त्या हर्षवर्धनने तुझ्या बाबांचा फक्त अपमान केला. आता हे सगळं बोलताना पूर्वाच्या मनात सुद्धा इतका राग उफाळून आलेला असतो. ऊर्जा सुद्धा आता पेटून उठलेली असते. हर्षवर्धनची तुझ्या बाबांना अगदी नालायक वकील म्हणण्यापर्यंतची मजल केली. त्यांनी त्यांचा आत्मसन्मान, त्यांची प्रतिष्ठा सगळं सगळं पायाखाली फक्त तुडवलं. पूर्वाच्या तोंडून खरी कहाणी ऐकून ऊर्जा हादरून तर गेलेली असतेच, पण तिच्या मनात तिच्या बाबांविषयीचा अभिमान सुद्धा तसाच उफाळून आलेला असतो. जाऊन बाबाच्या फोटोसमोर ती उभी राहते. थोडा वेळ बाबाच्या फोटोंकडे बघते आणि मग ती आईला विचारते एकच प्रश्न, आई, मग बाबाने आत्महत्या का केली? पूर्वा सांगते की अगं ऊर्जा, कारण ते आतून तडफडत होते. हर्षवर्धनने काय फक्त त्यांना कोर्टात हरवलं नाही, तर आतून तीळ तीळ मारलं त्याला. नंतर पूर्वा थोडं वळते, कारण आता ऊर्जाच्या नजरेला नजर देऊन सत्य सांगण्याची हिंमतच तिच्यात उरलेली नसते. मनात फक्त दुःख साठलेलं. वकिलांच्या काउन्सिलला विकत घेतलं. तुझ्या बाबांच्या क्लायंटला त्यांच्याच विरोधात धमकवलं, उभं केलं. भर कोर्टात एक अपयशी वकील म्हणून त्यांना हिणवलं गेलं. एका तल्लख बुद्धीच्या वकिलाला भर कोर्टात विदूषक बनवलं ते हर्षवर्धनने. आता ते सत्य ऐकून पूर्वा तर रडतच होते सांगताना, पण ऊर्जाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू दाटून येतात. ते इतके हतबल झाले होते, इतके खचून गेले होते की या सगळ्या गोष्टींचा भयंकर अतिरेक झाला त्यांच्यावरती. त्यांनी कोर्टात जाणंच सोडलं. खुंटीवर अडकवलेला त्यांचा काळा कोट, त्याच्याकडे तासनतास ते बघत असायचे. पुढे पूर्वा एक खूप जुनी आठवण ऊर्जाला सांगते. त्या क्षणी दोघींच्याही मनात दुःखाचा उमाळा दाटून येतो. तू आणि दिव्या दोघेही खूप लहान होतात अगं. बाबांचा कोट तू असं अंगात घालायचीच आणि तुम्ही दोघे मिळून कोट खेळायचात. तू स्वतःच्या बोबड्या बोलांनी बाबांशी आर्ग्युमेंट करायची, पण बाबा कधी काही बोलायचेच नाही तुझ्याशी, कारण काय बोलावं हे त्यांना कळतच नसायचं. त्याच ठिकाणी ते सर्व काही ऐकून ऊर्जा घळाघळा रडायला लागते. दिवसभर तुझे बाबा घरातच बसून असायचे. त्यांना कधी बाहेर पडावंसं वाटतच नसायचं. काय करावं दिवसभर, काय काम करावं, कारण त्यांचा आवडता पेशा तर वकिली होता आणि तोच त्यांनी सोडला. आणि हे सगळं सहन झालं नाही म्हणून तुझे बाबा एक दिवस घराबाहेर पडले आणि परत कधी आलेच नाहीत ऊर्जा, कारण त्यांनी त्या दिवशी आत्महत्या केली होती. तेव्हा पूर्वा, ऊर्जा दोघेही इतक्या खचून कोलमडून जातात. त्यांना दोघींनाही अश्रू अनावर होतात. पण दुसऱ्याच सेकंदाला पेटून उठत पूर्वा म्हणते की सगळ्या समाजासाठी ती आत्महत्या असेल, पण माझ्यासाठी तो माझ्या नवऱ्याचा केलेला खून होता. ऊर्जा एक एक पाऊल पुढे टाकत आपल्या आईजवळ येते. पूर्वा तिला सांगते, मैत्रीच्या निखळ नात्याचा खून, विश्वासाचा खून. तुझ्या बाबाने त्यांच्या प्रामाणिकपणाची किंमत मोजली आणि मी पुढे ती काही बोलूच शकत नाही. ऊर्जाकडे पाहत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत पूर्वा तिला विनंती करते, मी माझा नवरा गमावलाय, मला तुला गमवायचं नाही आहे. आणि ती ऊर्जाला घट्ट मिठी मारून रडायला लागते. पूर्वाला बघून आणि बाबांच्या आयुष्यात नक्की काय उलथापालथ झाली, हर्षवर्धनने त्यांचं आयुष्य कसं बरबाद केलं, ते सगळं ऐकून सुद्धा ऊर्जाला खूप रडू येतं. उलट पूर्वाकडून बाबांबद्दल सगळं ऐकून ऊर्जाला तिच्या बापाचा इतका अभिमान वाटतो, अभिमानाने भरून येतो तिचा. ती सांगते की आज कळलं आई, बाबा कधी हरलेच नव्हते. या भ्रष्ट कायद्याच्या चौकटीत राहायला त्यांनी फक्त नकार दिला होता, पण या भ्रष्ट सिस्टीमने त्यांना हरलेलं ठरवलं. आई अगं, माझे बाबा माझ्यासाठी कधी हरलेले नव्हतेच. तुझ्यामुळे मला हे सत्य तरी कळालं. उलट या भ्रष्ट सिस्टीमला हरवण्यासाठी तिच्यासमोर ताठ मानेने उभा राहिलेला योद्धा होते ते. आई अगं, मला बाबांचा खरंच खूप अभिमान वाटतोय आता. तो हर्षवर्धन बाबांचा मित्र म्हणवतो ना स्वतःला,
मग पैशांसाठी स्वतःचा स्वाभिमान, तत्वज्ञान, माणुसकी हे सगळं कसं काय गहाण ठेवू शकतो तो? असं कसं काय कोणी इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकतं? पूर्वा सांगते की जिंकण्याची लालसा एखाद्याच्या मनात ठासून भरलेली असते आणि हर्षवर्धनच्या मनात तीच गोष्ट खूप ठासून भरली होती. पहिलं येणं म्हणजे जिंकणं. अगं साधं दुसरं येणं म्हणजे सुद्धा त्याच्यासाठी पराभवच होता. तुझ्या बाबांना गोल्ड मेडल मिळालं होतं. त्यावेळी त्या हर्षवर्धनला त्याचा पहिला पराभव वाटला. त्याला वाटलं की यशवंत वकिली पेशात सुद्धा आपल्या वरचढ ठरेल आणि त्याला तेच होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून त्याने त्याच्या कपटी डावपेचात तुझ्या बाबांना संपवलं गं. आता पूर्वाच्या तोंडून सत्य परिस्थिती ऐकून रागाने पेठून उठलेली ऊर्जा ठरवते की आई, हर्षवर्धनने बाबांना संपवलं, पण आपण अजूनही जिवंत आहोत. अगं सिकंदराला सुद्धा जग जिंकायचं होतं, पण नाही जिंकता आलं. शेवटी रिकाम्या हातानेच परत जावं लागलं. त्या हर्षवर्धन जहागीरदाराची सुद्धा मी तशीच अवस्था करेन. पूर्वा आई आहे आणि आपल्या लेकराबद्दल घाबरणं तिचं साहजिक आहे. ती घाबरतच विचारते की ऊर्जा तुला कळत नाही आहे का? अगं मी काय समजावण्याचा प्रयत्न करते. ऊर्जा उलट तिला समजावते की आई ऐक, आजपर्यंत त्या हर्षवर्धनने आपल्याला बर्बाद केलं, आता मी त्याला करणार. खूप दुःख सहन केलंस तू, खूप यातना मनात दाबून ठेवल्या, पण आई आता तुझ्या प्रत्येक यातनेचा बदला मी हर्षवर्धनकडून घेणार. त्या सगळ्याचा हिशोब त्याला चुकता करायला लावणार. नियतीने बदला घेण्यासाठीच हर्षवर्धन जहागीरदाराला पुन्हा आपल्यासमोर आणून उभा केलं आई. पूर्वासमोरच ऊर्जा जी रागाने पेटून उठली आहे, तिने आता शपथ घेतली, हर्षवर्धन जहागीरदार, आता मी तुला वेगही दाखवणार आणि माझं जिंकण्यासाठीचं वेळही दाखवणार. ऊर्जा आईसमोरच हर्षवर्धनला धडा शिकवण्यासाठी विडा उचलते. हर्षवर्धन जहागीरदारच्या कायद्याचा वापर करून तू इतरांना बर्बाद केलं ना, आज त्याच कायद्याचा वापर करून मी तुला संपवणार. ऊर्जाचं बोलणं ऐकून पूर्वा धक्क्याने तिच्याकडे पाहतच राहते. हा खेळ त्याने सुरू केला होता. हे खेळाचे नियमही त्यानेच बनवले होते, पण आता हा खेळ मी संपवणार, तेही माझ्याच पद्धतीने. पूर्वा ऊर्जाकडे पाहतच असते. ऊर्जाच्या डोळ्यात अंगार दाटून आलेला असतो, मनातला राग उफाळलेला असतो. हर्षवर्धन जहागीरदार, आता तू तयार राहा. ही ऊर्जा पूर्वा यशवंत शिंदे हे नाव फक्त तुझ्या डोळ्यासमोरच नाही तर कायम आता डोक्यातही वाजत राहणार. मागे नक्की काय घडलं होतं आणि हर्षवर्धनचे विचार हे असे कसे काय आहेत, त्याबद्दल आजची शौर्यला सांगते. स्पर्धेत टिकायचं तर फक्त जिंकायचं, हेच मी हर्षवर्धनच्या मनावर बिंबवलं होतं, पण त्याने माझ्या बोलण्याचा अर्थ भलताच काढला. तुझ्या डॅडने तर फक्त तत्वच बनवून ठेवलं की जग जिंकायचं, मग ते कोणत्या मार्गाने जिंकायचं, कसं जिंकायचं याच्याकडे त्याने दुर्लक्षच केलं. आणि इथूनच सुरू झाला तुझ्या डॅडचा क्रिमिनल लॉयरचा अनएथिकल प्रवास. सत्य ऐकून शौर्यसुद्धा शॉकमध्ये. कसं आहे ना शौर्य, त्याच्या मनात फक्त जिंकणं हेच बिंबवत राहिलं. त्याने कायद्याचा वापर केला, पण चुकीच्या पद्धतीने. त्याने कायदा मोडला नाही, पण चुकीच्या व्यक्तीच्या बाजूने उभा राहिला. शौर्य वैतागतच आपलं मन आजीकडे मोकळं करतो. आजीनं माझं आता डोकंच चालत नाही आहे. म्हणजे कायदा दोन्ही बाजूने लढायचं संधी देतो, म्हणजे आरोपीच्याही बाजूने आणि फिर्यादीच्याही बाजूने, आणि वकील त्यांच्या जागी योग्यच असतात. पण मला ना एक गोष्टच कळत नाही आहे. मला ना वकिलांची नैतिकता सतावते. म्हणजे पैसा मिळतोय, प्रतिष्ठा मिळते, म्हणजे तुम्ही आरोपीच्या बाजूने उभं राहायचं का? आणि एखाद्याकडे जर पैसाच नसेल तर त्याने न्याय मागायचाच नाही आहे का? त्रास देणारा जर दरवेळेस पैशाच्या जोरावरती निर्दोष सुटत असेल तर मग निर्दोष लोकांचा काय दोष आहे?
म्हणजे जिथे तिथे पैसा महत्त्वाचा आहे का? ओ गॉड, मला काहीच कळत नाही आहे आजी, काही सुचतच नाही आहे. म्हणजे डॅड बरोबर आहेत, तो इन्स्पेक्टर बरोबर आहे, की ती न्याय मागणारी मुलगी. इतका भंडावून जातो ना हा शौर्य. आजी त्याला कायद्याच्या चौकटी समजावून सांगते. आजीकडूनच शौर्यला त्याच्या बापाच्या वागणुकीबद्दलचं सत्य समजतं. हे बघ शौर्य, कायद्याला दोन बाजू असतात, दोन चेहरे असतात. एक म्हणजे सरळ मार्ग आणि दुसरं म्हणजे कायद्याचा पळवाटा काढणारा मार्ग. आणि तुझा डॅड दुसरा मार्ग अवलंबतोय. शौर्य धक्क्याने आजीकडे बघतो. एक म्हणजे तो सरळ मार्ग तर वापरत नाहीच आहे आणि चुकीचाही मार्ग वापरत नाही. मधला दुसरं अस्पष्ट रस्ता वापरतो तो. कायद्याचा पळवाटा लोकांना दाखवतो आणि मग काय, क्रिमिनल लोकांना तो निर्दोष सोडवतो. आजी सर्वस्वी निर्णय शौर्यवरती सोपवते. आता तुला ठरवायचं आहे शौर्य, तुला कोणता चेहरा परिधान करायचा आहे, म्हणजेच वापरायचा आहे. शौर्य विचारात हरवून जातो. इकडे ऊर्जासुद्धा तिच्या बाबांचाच विचार करत असते. पूर्वा येऊन हळूवार तिच्या खांद्यावर हात टेकवताच ऊर्जा तिच्याकडे वळून पाहते. पूर्वा विचारते की काय चाललंय मनात. तेव्हा ऊर्जा सांगते की आई, मी आता फक्त त्या दिवसाची वाट बघते ज्या दिवशी हर्षवर्धन जहागीरदाराला मी भर कोर्टात हरवेन आणि त्याची मान शर्मेने खाली गेलेली असेल. पूर्वा ऊर्जाला सांगते की तू लढायला तयार आहेस ऊर्जा, पण आता जिला लढायला उभं राहायला हवं, आधी तिला तयार करायला हवं. पद्माला आपल्याला FIR दाखल करण्यासाठी तयार करायला हवं. आता ऊर्जाही सज्ज आहे हर्षवर्धनची वाट लावायला. प्रेक्षकांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढच्या प्रोमोमध्ये बघूयात पुढे नक्की काय ट्विस्ट आलाय. आजीने समजावल्यानंतर पटकन शौर्य ऊर्जाशी कॉन्टॅक्ट करून तिला पद्माचं मेडिकल करून घ्यायला सांगतो, कारण तो महत्त्वाचा पुरावा त्यांच्या हाती राहायला हवा आहे. आता तो विक्रांत इतका पिसाळलाय, इतका खवळलाय, आता मलाच काहीतरी करायला हवं असं म्हणत त्याने डायरेक्ट पद्माला गायब करण्याचा निर्णय घेतलाय. अचानकच दरवाजाचे धडधड आवाज येता क्षणी पद्मा झोपेतून टचकून उठले आणि प्रचंड घाबरून गेले. दुसऱ्या दिवशी कोर्टात ऊर्जा शौर्याची भेट होते, पण ऊर्जाचा राग हर्षवर्धनच्या विरोधात असतो. तो हर्षवर्धन जहागीरदार, अरे अचानकच काय आला आणि त्या 4 पोरांना त्याने सोडवून घेऊन गेला. एक नंबरचा ना झोलर आहे तो साला. आता ऊर्जाने असं बोलताच शौर्य धक्क्याने म्हणतो की अगं, एखाद्याबद्दल काही माहितीच नसेल तर कशाला उगाचच बोलतेस. तू रागातच बोलतो हा. ऊर्जा विचारते की का तुझा कोणी लागतो का तो. आता शौर्याने तर ओळख लपवले, पण गुपचूप नामा निराळी राहून हा ऊर्जाची साथ कशी देतोय पाहणं मनोरंजकच ठरेल.